अतिरिक्त कार्यकारी अभियंता NACBच्या ऑफिसला आलेलो आम्ही इथं जेल रोडला. महावीर शॉप इथं जवळ त्याच्यावरती ऑफिस आहे. आता ऑफिसला यायचं मागचं कारण, हे जे ग्राहक तुम्हाला दिसत आहे ना, हे जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून आहे ना आम्हाला फोन करतायत. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आहे ना ऑफिसला फोन येतो यांचा का आमचा बिलासंदर्भात ना प्रॉब्लेम झालाय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय तर यांना आहे ना बेसुमार बिल हे वेळोवेळी रिडिंग न घेताच देण्यात आलंय 6 महिन्याचं बिल. आता एकेकाचे प्रश्न आपण ऐकून घेऊ. काय विषय झालेला आहे काका बोला. हे पुढे सर मी नाव सांगा पूर्ण. प्रवीण गांगुर्डे माझं नाव आहे. मी वृंदावन नगर मध्ये राहतो, जत्रा हॉटेल जवळ. मी फेब्रुवारीमध्ये या फ्लॅटमध्ये राहायला आलो. फेब्रुवारी पासून आजपर्यंत बिल आलं नाही आणि आज अचानक बिल आलं. बिल डायरेक्ट कट केलं विदाऊट इंटिमेशन, कुठले नोटिफिकेशन न देता त्याने बिल कट केलंय. म्हणून मी ऑफिसला आलो तर मला इथे 27,470 रुपये बिल आलेलं आहे. तर म्हटलं हे 27,470 मला एक टायमाला भरता येणार नाही. मला हप्ते देता म्हणे नाही तसं नाही करता येणार तुम्हाला. तुम्ही हे पैसे भरले तरच तुमचे बिल जोडण्यात येईल. माझ्या घरी माझी मिसेस ही खूप आजारी असते, अपंग आहे. त्यानंतर मला हे सावकारी पद्धतीने यांनी बिल भरायला लावलं. त्यानंतर तिथे विनोद आयरे नावाचा वायरमन आहे. अतिशय आरिरावी भाषा करतो, सावकारी भाषेत स्वतः मालक समजतो, सरकारी मालक समजतो आणि कुठलीही न देता ते लाईट कट करून गेला. इथे आल्यानंतर मी लाईट बिल मला म्हणजे बळजबरी भरायला लावलं आणि बळजबरी भरल्यानंतर पण त्याचा फोन लागत नाही. इथे इंगळे साहेब म्हणून मी त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी माझं कनेक्शन चालू करून दिलेलं आहे. तर इथे आणि आडगावमध्ये जे काही जेवढे काही अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, अतिशय आरेरावी आहेत. सगळ्यांच्या बदल्या व्हावं किंवा सगळ्यांचे निवृत्ती करण्यात यावी अशी माझी अपेक्षा आहे सरकारकडून. निलंबित नाही तर बडतर्फच करावं लागेल यांना. अतिशय भयानक. फेब्रुवारीमध्ये तुम्ही जे मीटर घेतलं होतं ते नवीन मीटर होतं का? नवीन मीटर नाही, जुनं मीटर आहे. जुनं मीटर आहे. मला मी ते आल्यानंतर म्हणे तुम्हाला मीटर बदलावं लागेल म्हणून एका कुठे नावाच्या माणसाचा मला नंबर दिला, त्याला फोन केला. तो म्हणतो की 4 महिन्यापासून आमचा बंद आहे, आमचा काही संबंध नाही. अच्छा. आणि तो विनोद आयरेला सबक मिळालीच पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. हे बघा महावितरणाचं यांचं हे बिल आहे, ग्राहक क्रमांक यांचा आणि 27,470 रुपये यांना बळजबरी भरावे लागले. कसे ऍडजस्ट म्हणजे भरले तुम्ही? हे काय बळजबरी भरायला लावले सांगतो काय. अरे बापरे. आणि घरी मिसेस खूप आजारी माझी, अपंग आहे. त्याच्यानंतर हा त्रास आहे. तुम्ही काय करता? मी बाहेर सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला बाहेर आहात तुम्ही. अच्छा. 27,000 रुपये तुम्ही भरून दिले? आत्ता भरले. मी त्यांना म्हणत होतो इन्स्टॉलमेंट मध्ये भरले नाही त्यांनी. काय विषय म्हणजे तुम्ही वडील? बोल. आम्ही उषा भावसार यांच्या घरात राहतो. नाव सांग. उषा अभिमन्यू भावसार यांच्या नावाने लाईट बिल आहे आणि यांचं नाव शंकर बाबुराव कोळेकर यांच्या नावाने अग्रीमेंट आहे घरात. ऍक्च्युली आम्ही यांच्या घरात गेले 2 वर्षापासून राहतो. सुरुवातीला आम्हाला 3-4 महिने रेग्युलर बिल आलं ते आम्ही पेड केलं. पण 1 वर्ष मध्ये 44 रिडिंग प्रमाणे हे बिल देत होते. त्याप्रमाणे आम्ही पेड करत गेलो. आम्हाला वाटलं की हेच बिल आहे. मग मे महिन्यामध्ये यांचे जे आहे कार्य म्हणजे जे यांचे एम्प्लॉई वायरमॅन ते आले आणि त्यांनी डायरेक्ट एक खटे आम्हाला 4,940चं रिडिंग दाखवलं आणि त्याप्रमाणे यांनी बिल काढलं 48,000 रुपये. आम्ही तक्रार करायला आलो तर यांनी त्यातून आम्हाला कमी करून दिले 28,410. पण हे कुठल्या बेसवर यांनी कमी करून दिले? आता 28. आता तुमचं जे विषय होता काका, फेब्रुवारीपासून तुम्हाला बिल आलं नव्हतं? बिल आलंच नाही, एक पण बिल नाही. अजूनही बिल नाही. तुम्ही महिन्याला पैसे भरायचे का? बिलच नाही आलं तर भरणार बिल. मग तुम्ही इन्क्वायरी केली का मला बिल काय येत नाही? हो, इन्क्वायरी केली ना. मी घरमालकाला सांगितलं. घरमालकाने मला 12 ऑगस्टला एक स्नॅपशॉट पाठवलेलं आहे 26,000. बर. महिन्यात तुम्हाला बिल येत नव्हतं? डायरेक्ट फेब्रुवारी पासून डायरेक्ट आतापर्यंत त्यांनी एकखटी बिल. तर त्याच्यात काय जे आम्ही चेक केलं ना तर काही ठिकाणी बिलच नाही घेतलेलं. 0 युनिट आहे. 4 ठिकाणी 0 युनिट दिसलंय तरी बिल लावलंय त्यांनी. बरोबर. तुम्हाला किती महिन्यापासून बिल नाही आलं? आम्हाला बिल एप्रिल महिन्यापासून बिल नाही आलं. मे महिन्यात त्यांनी एवढं बिलच नाही आलं. यानुसार आम्हाला यांनी बिल दिलं मे महिन्यापासून. या एप्रिलमध्ये तुला एप्रिल पासून बिल बंद झालं? हा, एप्रिल पासून आम्ही जेवढं बिल होतं यायचं ना 900,000 रुपये त्याप्रमाणे आम्ही भरलं. एप्रिल पर्यंत रेग्युलर भरलं. पण एप्रिल पासून आम्ही बिल भरलेलं नाही कारण यांनी डायरेक्ट आम्हाला 48-49,000 अशी अमाऊंट बिलनुसार दिली. यांना विचारायला आलं की हे म्हणे तुमची रिडिंग बाकी होती. मग आम्ही हे बी विचारलं यांना आमची जेवढी रिडिंग बाकी होती ते दाखवा आम्हाला. जे तुम्ही एजन्सीवाल्यांना दिलं ना, एजन्सीवाले तुम्हाला रिडिंग द्यायचे
पण उरलेल्या रिडिंगचा आम्हाला काहीतरी तुमच्याकडे फोटो वगैरे असेल मीटरचे ते दाखवा. तुम्ही 44 प्रमाणे हे म्हणता ते रिडिंग वाल्यांची चुकी आहे. इथला जो आता रेग्युलरचा रिडिंग वाला आहे त्यांना कॉल केला तर तो विचारतो, तो म्हणतो की दुसरा पहिले एजन्सीवाला होता. आम्ही ऑफिसला गेलो तो ऑफिसवाले म्हणतात तुम्ही आडगावच्या इथल्या जेल रोडच्या ऑफिसला जा. इथं आलो तर हे म्हणतात तुम्ही आडगावच्या ऑफिसला जा. म्हणजे कमीत कमी यांनी आम्हाला 8 ते 10 दिवसापासून हे फक्त चक्र मारायला लावताय. गेले 4 ते 5 दिवसापासून लाईट कट करून गेलेले घरी. वायरमॅनांना विचारावं, वायरमॅन म्हणतात त्या गोडसे साहेबांची चुकी आहे. त्यांनी रिडिंग इथं आलो की गोडसे साहेब म्हणतात तुम्ही तिथं जाऊन मला कॉल करा. तिथं गेलो का ते कॉलच उचलत नाही आमचा. आणि वायरमॅन लोक हमरी तुमरीचे डायरेक्ट उत्तरं देऊन देतात. आमची काही चुकी नाही, तुम्ही जे करायचं ते कंप्लेंट करायचं, काय हे करायचं करून घ्या. ग्राहकांची प्रचंड आहे ना लूटमार चालू आहे, छळवणूक चालू आहे, फुटबॉल चालू आहे, ससे ओलपट चालू आहे. ग्राहकांचा ग्राहक देवो भव असं म्हटलं जातं, पण महावितरणाकडे असं कुठलंही नीतिमत्ता नाही, असं कुठलंही स्लोगन नाही. ग्राहक लुटणे हाच प्रकार आता एमएससीबीने इथं लावलेला आहे. आता यांनी सगळं रामायण तुम्हाला इथं आता सांगितलं कशा पद्धतीने यांना छळलं जात आहे, यांना लुटलं जात आहे. आता यांनी ज्या आपल्या बांधवांनी ज्या ग्राहकांनी जो मोबाईल धरलाय त्याच्या पण आपण व्यथा ऐकून घेऊ. तो मोबाईल पकड थांबितो, मग कॅमेऱ्याचा पुढे हात नको लावू. व्यवस्थित धर. ये पुढे. तुझं नाव सांग. माझं नाव सुरज कैलास देशमुख. मी आडगाव येथे माझं मेडिकल शॉप आहे वृंदावन नगरला. तर त्यांनी अचानक येऊन मीटर बदलले. याआधी मला ऑनलाईन दाखवत होतं की 930 रुपये तुमचं बिल येतंय, तुम्ही ते भरून द्या. आणि 4-5 दिवस झाले, त्यानंतर 12,770 रुपये मला बिल आलं आणि त्यांनी ते मला भरायला लावलं. मी त्यांच्याकडे वारंवार तक्रार केली, इथं ऑफिसला आलो. त्यांनी वारंवार एकच सांगितलं की तुम्हाला भरावं लागेल, आम्ही काही करू शकत नाही. आणि ते एकच बोलायचे की आमची चूक आहे तरी आम्ही काही करू शकत नाही. मला हे म्हणणं होतं त्यांचं की तुम्ही 6 महिन्याचं मला 1 टाइम पाठवलं, तुम्ही ते महिन्याला का पाठवलं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलताय की आमच्या रिडिंग घेणाऱ्या माणसांनी चूक केली, आम्ही ती एजन्सी ब्लॉक केली, ते बोलले. तर तुम्ही जर ती ब्लॉक केली आहे, तुम्हाला 6 महिने जर रिडिंग येत नव्हतं, तर तुमच्या माणसाचं तुमच्या ऑफिसचं काम आहे की तिथपर्यंत यायचं, मीटर का फॉल्टी आहे का, मीटरला काय प्रॉब्लेम आहे, रिडिंग का येत नाही ते चेक करायचं तुमचं काम होतं, ते केलेलं नाही. तिसरी गोष्ट, त्यांनी मी तर 8-10 दिवस कंटिन्यू आलो, रोज या साहेबांकडे जा, त्या साहेबांकडे जा, आडगावला जा, आडगाववरून जेल रोड नाशिक रोड केलं. हे सर्व फिरून त्यांनी इथं मला फिरवलं आणि नंतर आता म्हणताय की ते भरून द्या. आता इथे इंग्लिश साहेब म्हणून होते, त्यांच्याकडे आम्ही सगळं आमच्या व्यथा मानल्या. आता मोठे वरिष्ठ कार्यकारी जे असतात त्यांच्याकडे आम्ही गेलो, बोललो त्यांना, आणि त्यांनी काय केलं की इन्स्टॉलमेंटमध्ये करून दिली. आधी मी इन्स्टॉलमेंटची मागणी केली होती, कारण रोज आपण हे तक्रारी करून हे फिरवत असेल तर मी एक विचार केला की इन्स्टॉलमेंट करून भरून देऊ, पण हे पण त्यांनी न केला. आणि आता ऐरे वायरमॅन आणि ते काळे साहेब कोण होते ते आले, मोठ्या गाडीमध्ये आले, आलिशान गाड्या वापरतात सरकारी कर्मचारी. देशाची, महाराष्ट्राची, राज्याची शोकांतिका आहे की गरीब माणूस आज रुपये कमवतोय आणि एक सर्व सरकारी कर्मचारी सगळे आलिशान गाड्यांमध्ये आता कट करता. मला, मी गेट जवळ उभं राहिलो, मी कट करू देणार नाही, त्यांना म्हणलं मी भरेल, पण मला वरिष्ठ साहेबांनी सांगितल्याशिवाय मी भरणार नाही. त्यांचा रिप्लाय आल्यावर मी त्या मिनिटाला भरतो. त्यांनी मला धक्काबुक्की केली, त्यांनी मला म्हणे जे करायचं ते करून घे, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्यांच्या. त्यांनी मला हेच सांगितलं तुम्ही काही करा, तुम्हाला भरावंच लागणार आहे. जर ही भाषा जर ते वापरत असेल तर मग महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने जायचं कुठं, कोणाकडे अधिकार मागायचा. आणि जर न्याय मिळत नसेल तर आमची एक मागणी आहे की या लोकांच्या जागी दुसरे कर्मचारी जे इमानदारीने काम करतील असे कर्मचारी त्यांनी भरती करावा, यांनी रिझाईन द्यावा, यांनी आपलं काम सोडावा, घरी बसावा, या भाषेत मी त्यांना सांगतो. आणि जर मी माझा वापर नाहीये, ते मला म्हणते तुझे फ्रीजचं युनिटचं दिवसाला 200 येत आहे, एवढं युनिट पडूच शकत नाही फ्रीजचं, हे तुम्हाला सर्व जनतेला माहिती आहे. एवढं लाईट बिल यांना आमच्यासारख्या, मी अक्षरशः आता बोलू नये गोष्टी, पण मी कर्ज काढून दुकान टाकलेलं आहे, मी स्वतःच्या पायावर स्वबळावर सगळं करतोय, मला 10,000 रुपये भाडं आहे, मला भाडं भरावं लागतंय. एवढं असून सुद्धा, आणि त्यांच्याकडे मागणी केली, मी नाही म्हणत नव्हतो, पण मी मागणी केली मला इन्स्टॉलमेंटमध्ये करून द्या, मी भरून देतो. तरी पण त्यांनी ती मागणी माझी फेटाळली आणि मला हेच बोलले की तुम्ही चांगले कपडे घालता, तुम्ही राहणीमान चांगले, तर तुम्ही का भरू शकत नाही बिल. हे जर यांचे उत्तर असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
सरकार रोजगार देऊ शकत नाही. सरकारी नोकऱ्या देखील संपलेल्या आहेत. एक तरुण नवउद्योजक उभा राहतोय स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बळावरती. तिथं त्याला मदत करायची सोडून त्याला त्याच्या मुंड्या आवळण्याचं काम चाललंय. आलिशान गाड्यांचा यांनी विषय काढला. आलिशान गाड्या असतील, यांचा 7वं वेतन आयोग असेल, यांचा महागाई भत्ता असेल, यांची पेन्शन असेल, सगळं जनता करते. जनतेला असंच मुंड्या पिळून मारून आडवं करून हे सरकारचं हे जे चाललंय ना, हे खूप गंभीर आहे. आणि आता फोन झाल्यानंतर इंग्रज साहेब काय बोलले, कुठं जायचं आपल्याला? ते बोलले की आळगावला सबस्टेशनला चला, आम्ही तिकडे शिफ्ट करतोय. आणि काय शिफ्ट करतोय, त्यांनी इथून पळ काढला फक्त आणि ते तिकडे निघून गेले. त्यांना आम्ही बोललो थांबा, की ते निर्भय पार्टीचे सदस्य सर्व येत तर त्यांनी ते आमचं ना ऐकता सरळ गाडीत बसले आणि निघून गेले. याच्यावर इथं ऑफिसमध्ये आता ते अवेलेबल नाहीये. 24 तास त्यांचं जे काम असतं ऑफिसमध्ये थांबायचं, ते इकडे तिकडे टावळक्या करत फिरायला निघून गेलेले. त्यामुळे आम्ही कोणाकडे जायचं, हे बिल मला भरायचंय, आज मी कोणाकडे जाऊ भरायला, मला त्याचं उत्तर हे देत नाही. नाही, हे प्रश्न आपण विचारणार ना. यांनी एकखटी आता 27,000 रुपये बिल आहे. तुझं किती आहे? 12,000. 12,000. अजून तुमचं किती आहे? 28,000. 27,000, 28,000, 12,000. तुम्ही वन टाइम हे पाठवलं कसं? महिन्याच्या महिन्याने बिल तर तुम्ही का पाठवलं नाही, हा आमचा प्रश्न आहे. आणि हे सगळे जे गोंधळ आहे ना, हा गोंधळ आम्हाला उघडकीस करायचा आहे आणि या जनतेला न्यायच मिळवून द्यायचा आहे. यांना नसल पुढे बाहेर न्याय, निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे न्याय. आता हे माणसं गणेश कोण आहे? गणेश, हा मोबाईल पकडणारा गणेश, याचे 5 ते 6 दिवसापासून फोन चाललेत मला आणि कंटिन्यू फोन करतोय का माझा प्रॉब्लेम झालाय माझ्यासाठी. पण आमचं संघटन पण मोठं नाहीये, पळणारी माणसं पण नसल्यामुळं त्याच्यापर्यंत पोहोचायला 5 ते 6 दिवस लागलेत. आणि भावे सर आज पण बाहेर पण कामामध्ये आहेत, त्यामुळे मला यावं लागलं. नाही तर भावे सर स्वतः येणार होते. ही गोष्ट त्यांना ज्यावेळेस कळली, भावे सर आता इथून पळ काढलाय. काय अभियंताचं नाव? काय नाव आहे सर त्यांचं? काय नाव आहे? इंगळे. चला, इंगळे साहेब पुढे पळून गेले. बघू आता कोणी इंगळे साहेबांची झाली कोणी? ते गोडसे साहेबांकडे रिडिंगचं. सर गोडसे साहेबांकडे रिडिंगचं आहे आणि ते इथून गेलं ना की ते फोनच उचलता नाही. कमीत कमी माझे रोजचे 4 ते 5 कॉल असतात. ते तिकडे बसलेले वाटतं. थांबा, ही कॅबिन दाखवून द्या. हे इंगळे साहेबांची कॅबिन उघडत नाही आपण. ही कॅबिन दाखवून द्या आतमध्ये. दाखव, इंगळे साहेब पळून गेले. दाखव मध्ये बस सर. सस्पेंड नाही, बडतर्फ करा. काल सस्पेंड, परवानगीशिवाय आत येऊ नये. हा, हे नाव दाखव यांची, नीट दाखवा अशी समोर, वाचू दे लोकांना. चला, आता यांचे सबऑर्डिनेट कोण आहे ते सांगा मला, आम्ही बोलू शकतो आता त्यांच्यासोबत. या फळ दाखवून द्या. सगळे पळून गेलेले आमचे फोन आलेले, हे पळून गेले. क्लिक कर इकडे ही कॅबिन दाखव बाहेरून. आपल्याला महिने जायचंय ना. अजून इकडे एखादी कॅबिन इथं. गोडसे साहेब कोणी? गोडसे साहेब कोणी? हा, यांना कॉल आहे सर रोजचे माही. काल पण कॉल आहे. काल मी आडगाव कामोदे आपल्याला कोणताच अडथळा आणायचा आहे. त्यांचे कामोदे गोडसे साहेबांचे आपण बोलू. चालू राहू दे. एक काम कर, तू पकड आपण त्याची कंप्लेंट आहे. तुमचं काय नाव साहेब? काय असेल दाखवा नाही. थांबा, एक होईल तुम्ही काही ना. काय होतं तुझा मोबाईल कोणाचा? ते गेले का त्यांना बोललो. कोण मोबाईल कोणाचा? तुमचा मोबाईल दाखवा ना. जामर लावून ठेवले वाटतं तिथं. नेटच नाही हो. झालं ना चालू. चालू व्यवस्थित चालू राहू त्याच्याकडे. चालू मोकळं उभं राहायचं. इकडे राहा असं उभं. ते दिसले पाहिजे, त्यांच्याशी बोलायचं.
आवाज आला पाहिजे. चल पुढे काम चालू आहे म्हणजे. एवढी कॉल आहे सर. कोणाला ह्यांना केले का? इंग्लिश साहेबांना. इंग्लिश साहेबांची कॉल दाखवून द्या. गोडसे का? यांनी लिहून दिलेलं होतं की काय का अडचण असल्याची इथं कॉल करा. अडचण कॉल असली रिसिव्ह नाही केली. त्यांचं उद्या थांबे तिथं गेलो ते म्हणता इकडच्या ऑफिसला आहे. इथून म्हणतात जे बोलत असेल त्याच्याकडे घे. येत नाही कोणी. तेव्हा तू दोन्हीकडे लक्ष ठेव. सगळं जग पात्र असेल. कमीत कमी 8 दिवसापासून इथं 3-4 फक्त चक्कर घालून पेट्रोलच नाश केलंय आणि घर लाईट कट होऊन 8 ते 10 दिवस झालेले. ते दाखव सगळे लोक दाखव. हा चला. काय नाव आहे सरांचं? गोडसे. गोडसे साहेब हे बा वर पडलाय तुमच्याकडे. काय विषय झाला तू सगळं सांग. आमच्या घर मालकी मावशी आली. पुढे पुढे ये. त्यांना हे बिल घेऊन आल्या हा. होत्या पहिले. यांनी लिहून दिलं की बुवा आम्ही लाईट बिल कमी करून देतोय. कमी करून दिलं यांनी 48,000चे 28,000 रुपये. पण 28,000 रुपये हे यांनी कुठल्या बेसवर कमी करून दिलं की घरात एवढी लाईट जळालीच नाही. 4-8 महिन्यापासून हे रिडिंग बरोबर घेत नव्हते एजन्सीवाले. यांना फक्त 44 नुसार हे रिडिंग देत होते. आम्हाला बिल देत होते. बिल आम्ही रेग्युलरली पे केले. ज्या युनिट नुसार आम्हाला बिल आलं त्या युनिट नुसार. मग यांनी जर वाढवून युनिट दिलेलं आहे किंवा हे म्हणताय पेंडिंग युनिट आहे. मग पेंडिंग युनिट जेव्हा पडत होतं तेव्हा आपलं एमएससीबी काय झोपलेली होती का आम्हाला जे बिल देत आहेत आणि एक खट्टी आता ते बिल दिले नाही. मग एक खट्टी हा माणूस कसं काय भरू शकल? सगळं हातावरच आहे. माझे वडील भाजीपाला विकतात. मी सध्या जॉबलेस आहे. 2 महिने वडील मेडिकल कॉलेजला ऍडमिट होते. त्याच्यानंतर आता 8 दिवसापासून यांनी लाईट कट केलेली. वायरमॅनांना विचारा. वायरमॅन आमची तुमची भाषा करता. व्यवस्थित उत्तर देत नाही. ते म्हणता गोडशेंची चुकी तुम्ही तिथं जाऊन बोला. गोडसे का? हो. आणि मीटर हे बोलले मीटर तुम्ही मीटर फॉल्टी असेल मीटर चेक करा. मीटर साठी 220 रुपये तिथं बी घालून आलेलो आहे. अरे बापरे. हो. गोडसे साहेब तुमच्याकडून झालेला आहे या ग्राहकाचा छळ. ग्राहक हा तुमच्यासाठी देव असला पाहिजे. का तुम्ही त्याला छळलं याचं उत्तर आहे द्या. आपण विषयाचा पुढे घे. पुढे काळे साहेब नाही म्हटलं आमचे साहेब आहे ते नाही येते त्याचं बोलू नाही. काळे साहेबांचा विषयच नाही. तुमचा विषय चाललाय. याला जे छळलंय त्याचं उत्तर तुम्ही द्या. लिहून तुम्ही दिलं होतं ना सर घर मालकींना की तुम्ही याल. तुम्ही काही अडचण असलं तिथं जा. तिथं अडचण असल्यास फोन करा. आता तिथं गेल्यावर फोन केले यांना. किती फोन आहे दाखव. किती फोन आहे रोजचे? हे बघा तुम्हीच बघा सर. कॉल हिस्ट्री बघा. कॉल हिस्ट्री बघा तुम्ही. एवढे फोन आहे तुम्ही एकही कॉल रिसिव्ह करत नाही. तिथं गेलो ऐका ना 2 मिनिटं ऐका. तिथं गेलो त्यांनी एजन्सीवाल्यांचा नंबर दिला. नांदूर नांदर एजन्सीचं ऑफिस आहे. एजन्सीवाल्यांचा नंबर दिला. ते एजन्सीवाले म्हणे आम्ही आत्ताच नवीन आहे म्हणे. मागच्या एजन्सीवाल्यांचा इश्यू आहे. त्यांना त्यांचा नंबर मागितला वायरमन लोकांना. ते म्हणतात आमच्याकडे नंबर नाही. मग आता जर त्या ऑफिस ह्या ऑफिसला येऊन काम होत नाही. त्या ऑफिसला जावं तिथं काम होत नाही. मग जायचं कुठं आम्ही? हा यांनी हे नंबर देऊन मोकळे होऊन जातं. म्हातारा माणूस आहे ते. जे घर मालकीने ती म्हातारी बाई आहे. ठीक आहे आज आम्ही घरी आहे. मी पण बाहेर गावी जातो कधी घरी. मी घरी आहे म्हणून आज ती बाई आली नाही. तिच्या घरी कार्यक्रम पित्र आहे म्हणून ती आली नाही. नाहीतर ती बाई येते 3ऱ्या मजल्यावर राहते. 3 मजले रोज खाली चढ उतार करते. त्या 150 पायऱ्या चढून वरती येते. बरं बरं. म्हातारे आजी येत होत्या दररोज इथं. घर मालकी काय नाव त्यांचं? उषा भावसार. हा. उषा अभिमन्यू भावसार. हे बघून घ्या. महावितरण कशा प्रकारे माझं घर भाडंही रेग्युलर आहे. लाईट बिलही एप्रिल पर्यंत रेग्युलर होतं. कुठल्याही प्रकारचं थकीत नाहीये. पण यांनी डायरेक्ट वाढून युनिट दिल्यामुळे ही चुकी एमएससीबीची आहे. तर मी त्या दिवशी बी तिथं जाऊन तक्रार केली. 2 ते 4 वेळेस गेलेलो आहे. कमीत कमी 600-500 रुपयाचं मी पेट्रोल लॉस केलेलं आहे. कामधंदे सोडून या रिकाम्या चक्रा मारतोय मी. यांच्या चुक्या हे पगार खाता आणि लाईट बिल आमच्यावर लादून देता. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी ना ग्राहकांचा कसा छळ करायचा ना. कोणाला जर उद्योगधंदे टाकायचे असेल आणि ग्राहक मारायचा असेल, सेवा नसेल द्यायची तर यांच्याकडून शिकायचं. महावितरणाकडून छळून मारायचं. म्हातारी आजी त्या 150 पायऱ्या चढून दररोज यांच्या वरती येते. यांच्या विनवण्या करताय. चाललं काय या महाराष्ट्रामध्ये? चाललं काय? मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे. उपमुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे. काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रामध्ये? राज्य हातात दिलंय. खालचे कर्मचारी कशा प्रकारे काम करताय? आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्हाला इथे साजरा करावा. हा मोदी साहेबांचा वाढदिवस. ही प्रतिक्रिया घ्या. आज नरेंद्र मोदी साहेबांना मला निवेदन द्यायचं आहे. तुमचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला त्याबद्दल शुभेच्छा. पण आज तुमच्या वाढदिवसा दिवशी आमच्या घराची विदाऊट इंटिमेशन कुठलंही नोटिफिकेशन न देता आमची लाईट कट केली जाते.
काल रात्री मी तुमचा कार्यक्रम पाहिला, तुमच्या कार्यक्रमात सांगितलं तर मराठीतून एखादं पत्र आलं तर तुम्ही त्याचं मराठीतून उत्तर देता. याच्यावर कार्यवाही करण्यासाठी सुद्धा मी लवकरच तुम्हाला मराठीत पत्र पाठवतोय.